जे काही चुकीचं कायदेशीर काम करा. कुठलंही काम हे तुम्ही बोलू नका. तुम्ही 2 वर्षासाठी आलेले तुम्हाला गावाचं काय माहिती नाही. तुम्ही आम्हाला करा कोण आहे. कायद्याची माहिती तुम्हाला नाहीये. कायद्याची माहिती तुम्हाला नाहीये. तुम्ही कायद्याची माहिती नाहीये तुम्हाला विचारा. टेप लावून तुम्ही लावलंय. गाव तुम्ही बोलताय. 10 कोटी रुपये टाकून हे रस्ता आम्ही केलंय. बापू आदरणीय अशोक बापू पवार हे 500 मीटर पासून ते कुठपर्यंत रस्ते केले तुमची नगरपालिकेपर्यंत. 10 वेळा आम्ही मोजले रस्ता आणि रस्ता मोजून आम्ही केलंय. तुम्हाला 17 कमांपासून तुम्हाला 17-30 मीटरचा रस्ता मोकळा करायला लागत. तुम्ही काय करताय. 30 मीटर रस्ता पाहिजे तर तुम्हाला 17 कमांपासून आतमध्ये एंट्री आहे की 17 कमान पूर्ण काय घेत नाही. तुम्हाला माहिती आहे साहेब. मी तुम्हाला विचारतोय हे सीओ 2 वर्ष अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्यांना गावाचं नक्षा माहीत नाहीये. मी 2016 पासून आमदार सगळं पाठपुरा आणि त्याच्या संघ होतं. मी कुठला रस्ता होता. हा PWकडे रस्ता होता. 5 लाख रुपये आम्ही 5 कोटी आम्ही टाकले अशोक बापूनी. तेव्हा हा कॉन्क्रिटिंग रस्ता झाले. त्याला आम्ही मोजून घेतलंय. मी अतिक्रमण काढलंय. हे दिसतंय तुम्हाला लाईन केलेली. हे फोन मी टाकले. कायद्याने काम करा. तिथं कायदे धरून काम तिथं काम करू नका. बरं घ्यायचे अधिकार नाही तुम्हाला. शेती 2चा माल हातगाड्या तुमच्याकडे पथक आहे का. फुटपाथ पथक आहे का तुमच्याकडे नेमलं आहे का. तुम्ही कायद्याने धरून काम करा. विनाकारण कुठलंही आता कुठलं काम करा. तुमचे उत्तरिक्षा खात्याने काम चालू केलंय का. चुकीचं काम साहेब करू नका. कायद्याने काम करा. कायद्याची काम असेल तर करा. हे बघा हे सीओला काय माहित नाही. हे बघा तुम्हाला मी सांगतोय पब्लिक हे बघा लोकांना मी सांगतोय बसून बोला. कायद्याने बोला. तुम्ही फळं मला उचलून कचरागंडीमध्ये टाकताय का नाही. दाखवून हे आमचा माल आहे. साईजचा माल आहे. लोकांचं नुकसान होणारा माल आहे. मी माझ्या प्रॉफिटमध्ये थांबतोय. 5 लाख रुपये टॅक्स मार्चमध्ये भरलाय. मी प्रॉपर्टी टॅक्स भरतोय. मी माझ्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये बोलतोय आणि मी उभा राहिलो. माझ्या प्रॉपर्टीमध्ये उभा राहिलोय. त्यांना बोलत काकड साहेब तुम्ही नगर अभिनंदनाची नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही काम करा. हरकत करा. तुम्हाला इमारत मोडायला लागेल. तुम्हाला कंपाऊंड मोडायला लागेल. कचऱ्याच्या गाडीमध्ये आंबा टाकताय कुठे. आणि कचऱ्याच्या गाडी आहे. कचऱ्याच्या गाडीमध्ये तुम्ही आणि तुमच्या कर्मचारी आंबा फेकतात. हे माणूस उचलून येते. शिव तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही काय करताय बघा. तुम्ही कायद्याने काम करा. कळत नाही त्याला वेळ द्या ना. कायद्याला अर्थाला अजिबात नाही. कायद्याला अर्थाला केलं नाही साहेब. तुम्ही त्याला उचलायला सांगा ना.